गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता माझ्या डेली रुटीनचा ब्लॉग आहे. तर हे सकाळी चौकटीची पूजा करून देवपूजा वगैरे झालेलं आहे, रांगोळी वगैरे काढून. आणि त्यानंतर हे सर्व कामं झाल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले आहे. आणि स्वयंपाक पीठ वगैरे मळून घेतलं, एकीकडे भाजी टाकली आणि परत मी चपाती करण्यास सुरुवात केली होती. तसं सर्व महिलांची खूपच धावपळ असते सकाळ सकाळी. तसंच मुलांना संडे असल्यामुळे आज शाळा वगैरे काही नव्हती, मस्त आराम करत होते मुलं. आणि मग चपात्या आहे, तसे मी खूप छान चपात्या बनवते, सर्वांना खूपच आवडतात माझ्या चपात्या. हा माझा मुलगा उठलेला आहे. गुड मॉर्निंग बोलतो. नाईस डे. आणि माझ्या सासऱ्यांना पराठ्याची तयारी चालू आहे. त्यांना असे पराठे खूप आवडतात. मग सकाळी चहा पराठे खातात ते. जिरा, ओवा, लाल तिखट आणि थोडं साजूक तूप असले की छान लागतं. आणि त्यानंतर लगेच आलूचे पराठे करून घेतले, खूपच टेस्टी झाले होते. आता माझं बारकं पिल्लू उठलेलं आहे, तर दोघांनाही दूध देते. ते तोंड धुवून फ्रेश होतात, तोपर्यंत मी पण कॉफी वगैरे करून आणि सोबतच चाय बिस्किट वगैरे खाल्ले. आणि त्यानंतर हे पूर्ण किचन क्लीन केलं आणि सर्व सकाळचं आवरून घेतलं. आणि त्यानंतर सासरे आले, त्यांना चाय वगैरे करून दिला, चाय पराठा. त्यानंतर घेतली आणि परत मग माझे मिस्टर उठले होते, तर त्यांना चाय वगैरे करून दिला. तसं ते चाय जास्त पीत नव्हते, ज्यूस वगैरे लागत होता, पण सध्या त्यांनी ते बंद केले, तर मग चायच करून देते. आणि व्हिडिओ बनवण्याच्या नादात चाय उतू गेले. परत सर्व कामं आवरल्यानंतर मी फ्रेश झाले. आणि त्यानंतर बघता केस माझी थोडीसुद्धा गळत नाही आहे, कारण की मी ते तेल यूज करते, आयुर्वेदिक तेल आहे. खूपच छान रिझल्ट आलेला आहे मला. आणि मग आता मुलांना भूक लागली असेल, त्यामुळे मुलं आणि आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला, कारण की मला पार्लरचे क्लायंटसुद्धा येणार होते, तर आम्ही लवकर आवरून घेतलं. चला जेवूया. त्यानंतर पार्लरचे काम आवरल्यानंतर माझ्या भाज्या वगैरे आल्या आणि सगळ्यांनी पाणीपुरीचा बेत केला. तर मग त्यांना पाणीपुरी, आम्ही घरीच पाणीपुरी बनवली, कारण की गावामध्ये सर्व पाणीपुरीची गाडी बंद होते आणि सर्वांना खूपच पाणीपुरी आवडली, खूपच टेस्टी झाली होती. सर्वांनी खूप आवडीने खाल्ले. आणि मग नंतर थोड्या वेळानंतर संध्याकाळचं स्वयंपाकाला लागले. मग काय संध्याकाळ आता सगळ्यांनी पोटभर जेवल्यानंतर काय पुलाव, कोशिंबीर वगैरे केली आणि पापड केले. आणि नंतर किचन क्लीन केल्यानंतर सगळे जेवायला बसलो. आणि तर असा होता माझा आजचा दिवस. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.